वरकुटे करमाळा येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचे महेश इंगळे यांच्या हस्ते शुभारंभ। करमाळा तालुक्यातील वरकुटे या गावी निर्मिती करण्यात आलेल्या नूतन श्री स्वामी समर्थ मंदिराचा शुभारंभ येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट वरकुटे मार्फत ट्रस्टचे अध्यक्ष योगेश देशमुख यांच्या मातोश्री सुलभा बबन देशमुख यांच्या इच्छेनुसार त्यांच्या स्वखर्चाने या श्री स्वामी समर्थ मंदिराची उभारणी करण्यात आल्याची माहिती महेश इंगळे यांनी दिली। या मंगल क्षण प्रसंगी महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार पहाटेपासूनच प्राणप्रतिष्ठापना, महाभिषेक, यज्ञकुंड, होम, आरती, महानैवेद्य इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी 12 वाजता महेश इंगळे यांच्या हस्ते फीत कापून मंदिराचा शुभारंभ करून मंदिर भाविकांकरता दर्शनाकरता खुले करण्यात आले। यावेळी महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष योगेश देशमुख व त्यांच्या मातृश्री सुलभा देशमुख व कुटुंबियांच्या प्रमुख उपस्थितीत महेश इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या महाआरती व नैवेद्य आरती संपन्न झाली। यानंतर संस्थेच्या वतीने उपस्थित भाविकांना भोजन महाप्रसाद वाटप करण्यात आले। महाआरतीनंतर महेश इंगळे तसेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे विश्वस्त तथा करमाळा पंचायत समितीचे सभापती संपतराव उर्फ भारत शिंदे व सर्व प्रमुख पाहुण्यांचा समर्थ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष योगेश देशमुख, सुलभा बबन देशमुख, मंदिर उभारणी करण्यास परिश्रम घेतलेले स्वप्नील पाटील, किरण पाटील, बबनरावजी देशमुख, योगेश देशमुख, सोनाले देशमुख, स्वप्नील पाटील, किरण पाटील, हरिश्चंद्र राजगुरू, संतोष क्षीरसागर, कीर्ती क्षीरसागर, राजेंद्र सोहनी, स्वाती सोहनी, वरकुटे गावचे सरपंच दादासाहेब भांडवलकर, कीर्तनकार संतोषजी अभंगराव पंढरपूरकर, अनिल लांडगे, शिल्पा लांडगे, अक्कलकोट महेश इंगळे मित्र परिवाराचे बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, प्राध्यापक शिवशरण आचलेर, सुनील पवार, चंद्रकांत सोनटके, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ मुसळे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।